नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता आर-टी अंतर्गत बालकांना राहत्या घरापासून 1 किलोमीटर 1 किलोमीटर मधीलच शाळांमध्ये प्रवेश देण्याचा नव्या अटीमुळे पालकांना शाळांचा पर्याय मिळत नसल्याने 1 किलोमीटरची मर्यादा रद्द करण्यासाठी तसेच प्रवेशाचे नियम बदलण्यासाठी पालकांनी मोठे आंदोलन केलेले आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की यामध्ये 1 किलोमीटरची मर्यादा रद्द करा, आर-टी प्रवेशाचे नियम बदलण्यासाठी पालकांचे आंदोलन. तर मित्रांनो, काय आहे सविस्तर संपूर्ण अपडेट हे आता आपण पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की आर-टी अंतर्गत बालकांना राहत्या घरापासून 1 किलोमीटरमधीलच शाळांमध्ये प्रवेश देण्याचा नव्या अटीमुळे पालकांना शाळांचा पर्यायच मिळत नसल्याने आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली पालकांनी शिक्षण आयुक्तालयासमोर आंदोलन केले आहे. ही अट तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तसेच या आंदोलनात मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, सागर झा, श्रीकांत भिसे, धनंजय बेनकर, आमिर तांबोळी, सतीश यादव, निखिल खंदारे, ॲडव्होकेट प्रदीप माने, ॲडव्होकेट गुणाजी मोरे अशा प्रकारे या ठिकाणी आदींनी सहभाग घेतला आहे. यापूर्वी आर-टीच्या 25% राखीव जागा शिक्षण हक्क कायद्यानुसार 1 किलोमीटरच्या आतील पाल्यास प्राधान्य व त्यानंतर 3 किलोमीटर अंतरातील पाल्यास शिल्लक जागेवर प्रवेश दिला जाईल, हे कायद्यामध्ये स्पष्ट असूनही नवीन शासन आदेशानुसार त्यामध्ये बदल केल्यामुळे अनेक पालकांनी संताप व्यक्त केला असून यामुळे अनेक मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच खाजगी शाळांमधील 35% जागा सरकारच्या हट्टामुळे रिक्त राहतील अशी शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या घराजवळ कोणतीही शाळा उपलब्ध नसल्याचे त्या ठिकाणी दिसत आहे. तसेच शहरामध्ये उपनगरात मोठ्या प्रमाणात खाजगी शाळा असून त्यांच्याजवळ गरीब वस्त्या फारशा नाहीत. तसेच मध्यवर्ती भागात गरिबांच्या वस्त्या जास्त आहेत, परंतु तिथे फारशा शाळा नाहीत. अशी अवस्था आंदोलनकर्त्यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. तर मित्रांनो, आर-टी प्रवेशाच्या नियमामध्ये काही बदल करण्यासाठी तसेच 1 किलोमीटरची मर्यादा ही रद्द करण्यासाठी पालकांचे मोठे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही आपल्याला माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.